वार्तांकन रोखठोक बातमी। भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना साखर आयुक्तपदी नियुक्त करावे अशी जोरदार मागणी माढा तालुक्यातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली। या मागणीसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून अनोखे आंदोलन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते शंभूराज साठे आणि त्यांच्या सहकार्यांनी मुंढे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत दुग्धाभिषेक केला। प्रशासनातील प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जनहितांची भूमिका यांचे प्रतीक म्हणून हा उपक्रम राबवण्यात आल्याचं आंदोलकांनी सांगितले। भेसळखोरांविरोधात कोणतीही तडजोड न करता सुरू असलेल्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मुंढे यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला असून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं यावेळी नमूद करण्यात आले। आंदोलकांनी यावेळी साखर उद्योगातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले। राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी FRP कायद्याचे उल्लंघन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे देयक थकवल्याचा आरोप करण्यात आला आहे। अनेक कारखान्यांकडे ऊस बिले तसेच कामगारांच्या पगारांची थकबाकी असल्याचंही आंदोलकांनी सांगितले। विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी नवीन गाळप हंगामाची तयारी सुरू केली असली तरी मागील हंगामातील ऊस उत्पादकांची देणी अद्याप दिलेली नाही। सध्याचे साखर आयुक्त केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्याचा आरोप करत तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची साखर आयुक्तपदी नियुक्ती झाल्यास थकीत रकमेच्या वसुलीला गती मिळेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।